चहा. ए हा चहा आहे, याला चहा म्हणतात? चहा 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 चहा. अरे चेहऱ्यावर जरा तरी आनंद ठेव रे विवेकानंद. हो बाबा, तुम्ही मला विकी अशीच हाक मारा. नाव विकी ठेवल्यामुळे कोणी विकी कौशल्य नाही होत, त्यासाठी अंगात कौशल्य लागतं जे तुझ्यात लांब लांब पर्यंत नाहीये. पण शेवटी कत्रीना तर मलाच मिळाली ना. हा? काय? शिटी कुकरची. त्या कुकरला पण पटलंय. जा. काय? हा? काय? ओठ कापून टाकी ना. निघ. निघ. काय बनवलं जेवायला? खिचडी. खिचडी? शी, मला नाही आवडत खिचडी. तू कधीतरी पालक पनीर पण बनवत जा ना. पालक पनीर मला येतं बनवता, पण ते बनवताना मला फार दुःख होतं. का? कारण मला माझ्या पालकांची आठवण येते. पण चपाती बनवायची ना. तांदळाची. घरात फक्त तांदूळ आहेत. हो का? तांदळाची चपाती नाही बनत? अनु, तुझं नाव अन्नपूर्णा आहे की नाही, मग त्याचा थोडा तरी रिस्पेक्ट ठेव. जेवणातलं काहीतरी कर. हो 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 हो, ठीक आहे ठीक आहे. मला खूप आवडतं जेवण. तू जे काही बनवशील ना ते मी आनंदाने खाईन. खिचडी तुम्हाला इतकी आवडते. ऑडिशनचं काय झालं? ऑडिशन? सांग. अगं, लीड रोल मिळालाय मला नाटकात. लीड रोल? नाटकात? कोणत्या? अलीबाबा आणि 40 चोर. अलीबाबा आणि 40 चोर. रोल कोणता? अलीच्या बाबांचा. बाबांचा? ते पण अलीच्या? अनु. अलीबाबा. अलीबाबा. आले बाबा. अरे काय खिचडी बनवली? बाबा, व्हेज बिर्याणी बनवली आहे. व्हेज बिर्याणी वगैरे असलं काही नसतं रे. काय याचं? अन्नू उर्फ अन्नपूर्णा, तुला जेवणातलं काहीतरी तरी कळतं का? जेवताना अनुचा अपमान करायचा नाही. कोणाला? आय मीन जेवताना अन्नाचा अपमान करायचा नाही. दुसरं काहीतरी बनवायचं ना. हे नाही, ऍक्च्युली बाबा मी दम बिर्याणी बनवणार होतो. हा, पण ते आज ऑडिशनला गेलो होतो ना, तिकडे खूप दमलो. म्हणून नाही बनवता आली दम बिर्याणी. ठीक. मला सांग, तुझा आणि अभिनयाचा काही संबंध आहे का रे? बाबा, तुम्ही उगाच त्याला डिमोटिवेट करू नका. का नाटकात छान रोल मिळालाय त्याला. काय झालं? नाटकात रोल मिळालाय? कुठल्या नाटकात आणि कुठली भूमिका आहे? नाटक अलीबाबा आणि 40 चोर. भूमिका अलीचे बाबा. अंक पहिला. नाटक पडलो. कसं उभं राहणार आहे ते नाटक? का? अरे त्या नाटकात अलीला बाबाच नाहीये. नाही मग तेव्हाच म्हटलं, ऑडिशनला आलेल्या सगळ्यांना स्क्रिप्ट दिली, मलाच का नाही दिली? याचा अर्थ त्यांनी तुला मूर्ख बनवलं विकू. तुला अजूनही असं वाटतंय की ह्याला मूर्ख बनवलं असेल? बाबा, अगं ह्याने तुला मूर्ख बनवलंय. तुम्ही उगाच त्याला नावं ठेवू नका. नशिबाच्या गोष्टी असतात त्या. खरंय, नशिबाच्याच गोष्टी असतात. ह्याच्यामुळे माझ्या मुलीचं नशीब फुटलंय. बस झालं. काय तुमचं नेहमी सुरू असतं? काय तुमचं नेहमी सुरू असतं? नशीब फुटलं. हा, एक फिल्म येऊ द्या मग बघा. नाही असे 10 बंगले विकत घेतले आणि याच टेबलवर तुम्हाला दम लागेपर्यंत बिर्याणी नाही खाऊ घातली ना, तर नावाचा
विकू नाही अरे कधी येणार आहे तुझी फिल्म? वाट बघून बघून मी रिटायर झालोय. अरे तो चड्डीतला सुपरमॅन आता पॅन्ट घालायला लागलाय. तरी मी तुला सांगत असते फुल पॅन्ट घालत जा म्हणून. बाबा तुम्ही ना पेशन्स ठेवा. काय पेशन्स? एक मिनिट, हे घर आहे ना ते माझ्या पेन्शनवर चालतं, पेशन्सवर नाही. हा मग ठीक आहे. काय? हा? काय हे. हा. बस बस जेवण करा, थंड होते. व्हेज बिर्याणी. ते जेवण गरम होतं. स्टॉप इट बाबा. जा गरम करून आण. विकू जा जा. निघ. अरे अनु चल ना यार झोपायला. मला खूप झोप आली आहे. सकाळपासून काम करून करून इतका थकलोय मी. सॅन्टियागो. कोण? सॅन्टियागो नाव कसलं भारी ना, फॅन्सी नाव आहे शहराचं. आपण जाऊयात विकू. नाव फॅन्सी आहे म्हणून? अगं इथे सांदपाड्याला जायला पैसे नाही आहेत ग. अनरोमॅन्टिक आहेस रे तू विकू. ए रोमॅन्सच्या बाबतीत ना आपण यशराजच्या फिल्म सारखा आहे. हा आता खिसा आपला अनुराग कश्यपच्या फिल्म सारखा आहे. काय काय झालं? किती स्वप्न पाहिली होती मी. तू एक मोठा सुपरस्टार होशील. आपला एक मन्नत सारखा बंगला असेल. पण नाही स्वप्न तर मी पण पाहिली होती की एवढ्या मोठ्या बंगल्याचा मालक मी असेल. बंगल्यात एक मोठं स्विमिंग पूल असेल. अरे असंच तर आहे ना मग. या स्विमिंग पूल मध्ये पाणी सुद्धा आहे. पण तुझा बाप मला पाण्यात पाहतो त्याचं काय? असं काही नाहीये विकू. हे बघ माझे वडील ना तुझ्यावरती खूप प्रेम करतात. तुझा बाप माझ्यावर प्रेम नाही माझा गेम करायला बसला. उगाच काही. हे बघ माझे बाबा असे असे नारळासारखे आहेत. बाहेरून किती कठोर वाटले ना तरी आतून हळवे आहेत माझ्यासारखे. खरंच आहे अनु. तुझ्या बाबांबद्दल मला काहीही गैरसमज नाहीये. ते अगदी नारळासारखे ज्यात खोबरंही नसतं आणि पाणीही नसतं. तू जरा जास्तच बोलतोस हा. कसे असले तरी बाबा आहेत ते माझे. म्हणून तर सहन करतोय ना, नाहीतर. विकू कशाला आपल्या दोघांमध्ये बाबांचा विषय. बघ ना किती छान थंडी पडली आहे. पण तुझा आवाज असा भांडी पडल्यासारखा काय येतोय? मला वाटलं मलाच भात होतोय. किचन मध्ये मांजर असेल. हे बघ नारळापर्यंत ठीक होतं पण माझ्या बाबांना मांजर म्हणायचं नाही. अगं नारळाला मांजर बोलून मला मांजराचा अपमान नाही करायचा. ओके ओके ओके. अगं पण तुझे बाबा त्यांच्या बेडरूम मध्ये गाढ झोपलेत आणि मी दारं खिडक्या व्यवस्थित बंद करून घेतलेत. मग हा आवाज कुठून आला? बाबा बाबा काय. तू एक काम कर. तू जा बाबांना बघ. ते झोपायला. रोमॅन्टिक नाही नाही अनु 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 थांब ना.
पण तिथे भूत असेल तर मी तुला हाक मारेन, तू प्लीज मेकअप करून ये. छान मेकअप करून ये ना. हा हे पण का? ते एका भूताला घाबरवायला दुसऱ्या भूताची गरज लागणार ना. जातोस की बाबांना बोलवसा. जातो जातो, पण भूताला घाबरवायला राक्षसाला बोलवायची गरज काय? पाणी आण पाणी. आणतो का आता? अरे आणतो. अरे आण ना पाणी. हा म्हातारा माझा जीव घेणार. अरे काय पाणपोई आहे का? अरे आत्ताच पाणी देऊन इथे आलो ना मी. हे घ्या पाणी. इतका वेळ तुला आवाज देतोय, कुठे होतास? कुठे तूच? अहो मगाशीच तुम्हाला पाण्याचा ग्लास देऊन किचन मध्ये जाऊन पुन्हा पाणी घेऊन आलो ना मी. विवेकानंद, तुला अभिनय नाही जमत तर नको करत जाऊस ना. काय झालं? काय तुला काय झालं? अरे का थरथरतोयस का तू? खाली टेबल, खिडकी, मांजर, फुलदाणी, ठसे, ग्लास, खळ. तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? हो मलाच विचारतोयस, कळतंय का? हो. काय? मांजर. मांजर? अच्छा, मांजरीला हाकललंस का तू? हो. मलाच विचारतोयस परत, हाकललंस का मांजरीला? हो. हो ना. पुढच्या वेळेला एक काम कर, त्या मांजरी बरोबर तू पण जा. काय बघतोयस माझ्याकडे असा? जा. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. अरे निघ. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.